1200 शिक्षक आज 2005 नंतर नियुक्त झालेले आहेत. त्यांना ही योजना लागू नाही आणि 14 ते 15 लोक जे आहेत शिक्षक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. जे ना महानगरपालिकेकडून कुठल्याही प्रकारची आम्हाला वैद्यकीय सवलत मिळत नाहीये, ना महानगरपालिकेच्या सवलती मिळतात आणि राज्य शासनाच्या पण मिळत नाही, ना घर का ना घाट का, अशा पद्धतीने आमची परिस्थिती झालेली आहे. त्यासाठी आमची आता सहनशक्ती संपलेली आहे आणि उद्या येणाऱ्या 13 तारखेला आम्ही आझाद मैदानामध्ये आंदोलनाचा इशारा पण दिलेला आहे. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं. मी आहे पूर्वा शिंदे आणि आज आपण आलो आहे महानगरपालिका मुंबई पब्लिक स्कूल CST या परिसरामध्ये. आपण बघू शकता माझ्या पाठीमागे शिक्षक आहेत, त्यांचं आंदोलन चालू आहे आणि त्यांची काही मागण्या आहेत सरकारकडे. ती काय मागणी आहे ते आज आपण जाणून घेणार आहे आणि त्यांचं आजचं आंदोलन करायचा विषय कोणता आहे तो आपण जाणून घेणार आहे. तुमचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र बंधूमध्ये. का तुम्ही आंदोलन करत आहेत आणि तुमच्या काय निषेध आहे सरकारकडे? आंदोलन म्हणजे महानगरपालिकेच्या विरोधामध्ये आहे आणि पहिली गोष्ट राज्य शासनाच्या पण आहे. आज आम्ही 2005 नंतर जे महानगरपालिकेच्या माध्यमिक विभागामध्ये नियुक्त झालेलो आहे, परंतु आजही आमच्याकडून DC1 योजना लागू नाही आहे. आम्हाला जेव्हा 7व्या वेतनाचे हप्ते आले ते रोखून ठेवले गेले आमच्या महानगरपालिकेच्या माध्यमिक विभागाने, कारण ते तुमच्या DC1 मध्ये वर्ग करण्यात येतील, पण अद्यापर्यंत ते झालेलं नाही. आज आमच्यातून साधारणपणे मुंबई महानगरपालिकेतून साधारणपणे एक 1200 शिक्षक आज 2005 नंतर नियुक्त झालेले आहेत. त्यांना ही योजना लागू नाही आणि 14 ते 15 लोक जे आहेत शिक्षक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. आज त्यांचा जो परिवार जो आहे खूप कठीण प्रसंगाचा सामना करत आहे. मला हे विचारायचं ती DC ची योजना आहे ती जरा आमच्या दर्शकांना तुम्ही जरा विस्तारमध्ये सांगू शकता? म्हणजे आमच्या पगारातून काही रक्कम जी कपात होते ती आमच्या रिटायरमेंट नंतर ती आम्हाला मिळत असते आणि शासन पण त्यांची जी ठराविक जी रक्कम आहे ती DC1 मध्ये गुंतवत असते, ती आम्हाला मिळत असते. अच्छा, म्हणजे ती आता मिळत नाहीये, जे एक्सपायर झाले त्यांना मिळत नाहीये. तर तुमची आजकाल साध्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला सुद्धा ती योजना लागू आहे, PF कटिंग. तर आम्हाला ती लागू नाही. मग आमचा परिवार असतो, आमचं शिक्षण एवढं झालेलं आहे, आम्ही नोकरीला लागलेलो आहे, मग कुठल्या बेसिकवर आम्ही काम कसं करायचं? आज आमच्यासमोर खूप मोठा प्रश्न आहे आणि मी एकटाच नाहीये, तर मुंबई महानगरपालिकेमधील साधारणपणे 1200 ते 1500 शिक्षक लोक आहेत. तर ही जी प्रॉब्लेम आहे तुमची ती तुम्ही या स्कूलच्या प्रिन्सिपल या वर अधिकारी आहेत त्यांना तुम्ही सांगितली याबद्दल? आम्ही या अगोदर अनेक संघटनांच्या मार्फत शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु जवळजवळ आज 18 वर्षे झाली. 18 वर्षे झाली शासनाने किंवा महानगरपालिकेने आमचा विचारच केलेला नाहीये. काय म्हणतात त्या पत्राचं उत्तर वगैरे काय आलं असेल किंवा तांत्रिक अडचणी सांगतायत. ह्या तांत्रिक अडचणी किती दिवस असणार आहे? 18 वर्षापासून त्यांना असं तांत्रिक अडचणी, धोरणात्मक निर्णय आहे. ओके, मग ते कधी करणार असं काय तुम्हाला काय त्यांनी सांगितलं की आज होणार किंवा याच वर्षी होणार? हे जवळजवळ 10 वर्षापासून आम्हाला ऐकायला मिळत आहे, पण आतापर्यंत झालेली नाही. त्यासाठी आमची आता सहनशक्ती संपलेली आहे आणि उद्या येणाऱ्या 13 तारखेला आम्ही आझाद मैदानामध्ये आंदोलनाचा इशारा पण दिलेला आहे. त्याचबरोबर DC1 योजना पण आहे. राज्य शासनाप्रमाणे आम्हाला वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळायला पाहिजे. ना महानगरपालिकेकडून कुठल्याही प्रकारची आम्हाला वैद्यकीय सवलत मिळत नाहीये, ना महानगरपालिकेच्या सवलती मिळतात आणि राज्य शासनाच्या पण मिळत नाही, ना घर का ना घाट का, अशा पद्धतीने आमची परिस्थिती झालेली आहे. ॲक्च्युली महाराष्ट्र शासनाच्या जुनी पेन्शन योजना 2004 नंतर बंद करण्यात आली. त्याच्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाची NPS आणि राज्य शासनाची DCPS योजना चालू केली. राज्यातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी योजना लागू आहे. फक्त मुंबई महापालिकेच्या माध्यमिक शाळेतील शिक्षकांना योजना अद्याप लागू झालेली नाही आहे. आमच्या ते जवळपास 14 शिक्षक आम्हाला सोडून गेलेत आमच्या सोबतचे. आता त्यांचे परिवार आता रस्त्यावर आहेत, म्हणून ही योजना शासनाने आम्हाला लवकरात लवकर लागू करावी ही आम्ही विनंती करण्यासाठी आहे आणि त्यांचं लक्ष वेधण्यासाठी 13 तारखेला आम्ही आझाद मैदानात आंदोलन करत आहोत. आमचं जे शैक्षणिक कार्य आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही आज हे काळ्या फिती लावून आज आणि उद्या हे निदर्शनं करत आहोत. आणि मला हे विचारायचं की हे फक्त ह्याच शाळेमधून होते की इथे खूप सारे महानगरपालिका शाळा आहेत, तर त्या सगळ्या मुंबईमधल्या सगळ्या महानगरपालिका शाळांमध्ये हीच अवस्था आहे की त्या लोकांनी अजून काही प्रॉब्लेमचं माध्यमिक शाळा, फक्त महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांच्या बाबतीत हा इश्यू झालेला आहे. प्राथमिकला आहे यामध्ये म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या 49 अनुदानित शाळा आहेत आणि बाकीच्या ज्या विनाअनुदानित शाळा आहेत,
माध्यमिक विभागाच्या यामध्ये हे आंदोलन सुरू आहे आता.